आधी तर तुम्हाला अभिनंदन. धन्यवाद. गोडेगाव पंचायत समिती गणामधून तुम्ही 1850च्या लीडने विजय मिळवला. त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आता गेले 30-35 वर्ष मी जनतेमध्ये आहे आणि जनतेमध्ये होत असताना प्रत्येकाच्या सुखदुःखात, प्रत्येकाच्या कार्यक्रमात, प्रत्येक गावामध्ये आदरणीय नामदार वळसे पाटील शिवाजीदादा यांच्या माध्यमातून अनेक विकास कामाच्या केल्याने जनतेने त्याची आठवण ठेवली आणि त्याबद्दल त्या निमित्ताने त्यांनी त्याची उतराई म्हणून मतदानाच्या माध्यमातून मला भरघोस मतं मिळाली. मला इथून पुढे तुमचा पुढील 5 वर्षासाठी विकासाचा आराखडा काय असेल? उगाच काही बोलण्यात आराखडा सांगून लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा जी लोक प्रस्ताव घेऊन प्रत्येक गावातून काही विकास कामाच्या माध्यमातून येतील ती पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद किंवा आदरणीय नामदार वळसे पाटील किंवा शिवाजीदादा यांच्या माध्यमातून विकास काम करण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न राहील. तुमचं जिल्हा परिषदचे तुमचं जिल्हा परिषद सदस्याचं थोडक्यात लीड गेले त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं म्हणजे मंगलताई हुलेंनी गेले महिनाभर अनेक गावामध्ये स्वतःप्रती घरटी प्रचार केला आणि एक नवीन उमेदवार जरी असला पण त्या पद्धतीने चांगली लढत या आमच्या जिल्हा परिषद मंगलताईने दिली. पण मला अपेक्षा होती माझ्या घोडेगावची. माझ्या घोडेगावातच आम्ही कमी पडलो. तर ते का कमी पडलो ते आम्हाला त्या गोष्टीचं चिंतन करायला लागेल. कारण घोडेगाव आणि घोडेगाव परिसरामध्ये अनेक कामं आणि अनेकांच्या कोणाचंही काम जरी अडचण झाली तर आम्ही मंडळी पहिले लोकांच्या दृष्टीने, लोकांच्या हिताच्या दृष्टीने आज या घोडेगावमध्ये काम करत असतो. पण लोकांच्या मनात काय होतं किंवा लोकांनी असं का केलं हे आम्हालाच कळत नाही. कारण अनेक जे वार्ड आहे त्या वार्डामध्ये आदरणीय साहेब असेल किंवा दादा असेल यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं या घोडेगावात झालेली आहेत. एक तुटपुंजी काम फक्त समोरच्या उमेदवाराचं झालं असेल पण आम्ही आज अनेक वर्ष या घोडेगावमध्ये काम करतो आहे. पण ह्यावेळेला मताच्या रूपाने काय जो आशीर्वाद आम्हाला घोडेगावचा मिळायला पाहिजे नव्हता आमच्या दोन्ही उमेदवाराला, त्याबाबत आम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. बाहेरच्या गावांमधून तुम्हाला जास्त लीड भेटली त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं म्हणजे अनेक वर्षापासून जी काही बाहेरची गावं होती ती एक जीवाला जीव देणारी माणसं, तर त्या लोकांना जरी कमी शिक्षित असेल किंवा अशिक्षित असेल किंवा आदिवासी भाग असेल या लोकांनी खरं माझी जाण ठेवली आहे. आणि माझी जाण ठेवल्यामुळं मी खरं म्हणजे त्यांचे आभार मानतो का ज्या बाकीच्या गावांनी मला जी चांगल्या पद्धतीने मदत केली किंवा जास्त मतदान घडून दिलं त्यांनी खरं माझी आणि जिल्हा परिषद जे काय आता मंगलताई आहे त्यांची चांगले मतं त्यांनी दिली. आणि मला एवढंच म्हणायचं आहे ज्या बाहेरगावांनी मला एक व्यक्ती म्हणून किंवा एक त्यांचा एक जवळचा माणूस म्हणून जी मदत केली मतदानाच्या माध्यमातून त्यांना कधीच मी विसरू शकणार नाही. त्यांच्या उतरे होण्यासाठी मी अहोरात्र त्यांच्यासाठी काम करणार आहे. आणि हे सर्व होत असताना ठीक आहे काय घडलं असेल ते आता निवडणूक झाली ते सगळं विसरून जायचं असतं. पण ज्या मतदारांनी मला किंवा आमच्या झेडपीच्या उमेदवार मंगलताई हुले यांना जे मतदानारूपाने आशीर्वाद झाले त्यांचं मी ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.